सत्या सत्या बलमा वाघमाऱ्यांचा आवाज आहे. होय, तिकडनं बघ. पाठीमागे जाऊन बघतो मी जरा. सत्या, त्या साईडला कायच नाही. वर चल, समोरूनच बघूया मग. मंजू, त्या सत्याचं नाव नको घेऊ माझ्या समोर. बलमा, अरे इथं तर कुलूप आहे. आता सत्या वहिनींचा आवाज आल्यासारखं झालं की आपल्याला. होय, एक काम करूया, तोडूया कुलूप. कोणी आहे का? सोड मला. वाघमारे ठीक आहे ना तुम्ही? काय केलं नाही ना त्यानं तुम्हाला? बलमा, तू बघ जरा कुठं आहे का तू. सत्या, अरे तू कुठे दिसणं झालंय. बहुतेक पळाला देऊ. नेहमीसारखाच पळून गेला असणार हरामखोर. सत्याला उडक्या. नाही बलमा, आधी वाघमाऱ्यानं घरी सुखरूप घेऊन जाऊ, नंतर हुडकू त्याला. चला वाघमारे. डोळ्यावरची पट्टी काढायची. डोळ्यावर पट्टी असली की डोळे जास्त सेफ असतात ना. पण पट्टी जास्त वेळ असल्यास इन्फेक्शनचा धोकाही तेवढाच असतो. सत्य, मला वचन दे, उद्या जर पट्टी काढल्यावर मला काहीच दिसलं नाही आणि आयुष्यभर माझ्यावर जर असंच राहायची वेळ आली
तर तू माझ्यात अडकून राहणार नाहीस. एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न करशील आणि आयुष्याची नवीन सुरुवात करशील. काही झालं तरी त्या आर्यनला जिवंत सोडणार नाही मी. दादा आणि इथं कमाला गेली. जरा विलक्षण आहे. कसला गुतला विचारात, कसला हरवला विचारात. अरे दादा मी आहे. काय झालं? तू इथं काय करतोस एवढ्या रात्री? ते झोप लागत नव्हती, म्हणलं जरा चालून यावं. तेवढ्यात तू दिसलास. पाऊस नाही नाही म्हणतो जोरात चालू झाला. वहिनी झोपल्या काय? झोपले असतील बहुतेक. दादा मी बोलू का? तुझ्या मनात जे काय साचलंय ना ते बोल. असं मनात नको ठेव रे. मी आहे ना इथं. बोल माझ्याशी सगळं. म्हणजे मोकळा हो बोलून. वाघमारेंचीच काळजी वाटते रे मला, बाकी काय असणार. आणि गेल्या 3-4 दिवसात काय झालंय माहितीच आहे तुला. त्यात तो आर्यन एक नंबरचा विक्षिप्त माणूस आहे. तो कधी बी येऊ शकतो ना इथं, म्हणून इथं बसलोय मी लक्ष ठेवायला. उद्या डॉक्टर वाघमारेंच्या डोळ्यावरची पट्टी काढणार आहेत ना, मग त्याच्याबद्दलच जरा विचार सुरू होतो रे डोक्यात. विचार म्हणण्यापेक्षा प्रश्न पडतात ना मला त्याला घेऊन लय. म्हणजे पट्टी काढल्यानंतर वाघमाऱ्यांना व्यवस्थित दिसेल ना, आणि नाही दिसलं तर मग म्हणजे बघ की एखादा माणूस व्यवस्थित असतो, सगळं एकदम व्यवस्थित चांगलं चाललेलं असतं, सगळं दिसत असतं, सगळं व्यवस्थित असतं, आणि अचानक त्याची जर दृष्टी गेली तर, अचानक त्याला आंधळेपण आलं तर मग त्या माणसाचं काय होत असेल. आणि त्या माणसाचं सोड, त्याच्या जवळच्या माणसांबद्दल, त्या माणसाबरोबर त्याच्या अख्ख्या परिवाराचं, त्याच्या जवळच्या माणसांचं काय होत असेल. म्हणजे सगळं विचित्रच आहे ना. त्याचबद्दल विचार करत बसलो होतो. म्हणजे जर उद्या वाघमाऱ्यांना दिसलं नाही तर कसं होणार त्यांचं. त्या ड्युटीवर कसं जाणार. ड्युटीचं सोड, घरातली बारीक सारीक कामं कसं करणार. पाणी प्यायचं असलं तर स्वतःला पाणी पिता येणार नाही त्यांना, चहा प्यायचं असलं तर चहा पिता येणार नाही, काय बी झालं तर कोणाची मदत घ्यायला लागणार. आणि प्रत्येक गोष्टीत अशी मदत घ्यायला लागल्यावर कसं चालणार. आणि जयदेव वाघमारेंना ना अंधाराची लय भीती वाटते रे. मग 24 तास असं डोळ्यासमोर अंधार असलं की कसं होणार. काय मला कळेनच झालंय. माझं डोकंच फिरलंय त्याच्यावरनं विचार करून करून. सगळं बरोबर आहे दादा, सगळं बरोबर आहे. पण दादा तुला खचून जाऊन चालणार नाही रे, कळतंय का? अरे तू खचलास तर वहिनींचं कसं होईल. चैदार तू पण कसं म्हणू शकतोस खचून जाऊ नकोस. तिकडे पप्पा बी मला म्हणतात खचून जाऊ नकोस. सारखं सारखं काय मला खचून जाऊ नको, खचून जाऊ नको. तू खचून गेलास तर मग कसं होईल. तू खचून गेला तर मग आधार कोण देणार. अरे मी काय खचून नाही जाऊ शकत. एवढ्या परिस्थितीत बघितलंयस ना तू मला. प्रत्येक वेळी उभा राहिलो ना मी, घरच्यांसाठी, बाहेरच्यांसाठी, सगळ्यांसाठी उभा राहतो. मग आता वाघमाऱ्यांची परिस्थिती बघता वाटतंय मला खचून गेल्यासारखं, हरल्यासारखं वाटतंय. हा हरलोय मी, काय करू. हरलोय काय करायचं मग, काय करायचं. शांत 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 हो दादा, शांत हो. हे बघ वहिनी,
वहिनींच्या डोळ्यांची आपल्याला काय सुद्धा गॅरंटी नाही. तरी सुद्धा उद्या जे काय घडेल त्याला आपल्याला सामोरं जावंच लागेल. कळते का तुला? आणि समजा उद्या वहिनींची दृष्टी गेलीच, या सरळत बसणारेस की खचणारेस? का चिडचिड करणारेस? का फ्रस्ट्रेट होणारेस? का खंबीरपणे वहिनींना साथ देणारेस? आणि हे बघ दादा, अरे लोक तुला साताराचा वाघ म्हणतात, पण तू सुद्धा एक माणूस आहेस रे. अरे तुला सुद्धा भावना आहे. तू रडू शकतोस, तू खचू शकतोस, तुझी चिडचिड होऊ शकते. अरे स्वाभाविक आहे रे दादा, हे सगळं स्वाभाविक आहे. हे बघ दादा, उद्या वहिनींच्या डोळ्यासमोर कायमचा अंधार झाला तर त्या वाटेवर प्रकाश टाकण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि मी तुला सांगतो, आम्ही खंबीरपणे तुझ्या मागे असू. काही सुद्धा टेन्शन घेऊ नकोस तू. आणि असा विचार कर, समजा उद्या पट्टी काढल्यानंतर वहिनींना सगळं व्यवस्थित दिसायला लागलं. अरे कसलं भारी दादा, विचार कर या गोष्टीचा. आणि जर तरच्या गोष्टी तरी सगळ्या, उद्याचं टेन्शन आज कशाला घ्यायचं आपण? अरे उद्याचा प्रॉब्लेम आहे तो, उद्याचा उद्या बघू की. काय शांत आता वाटतंय का हलकं तुला? होय. झोप आता शांतपणे. आणि हा, आई भवानीच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित होईल. आज एक गोष्ट मला कळतच नाही, मी तुझा मोठा भाऊ आहे का तू माझा मोठा भाऊ आहेस? म्हणजे तुला आठवतच असेल, लहानपणी जेव्हा मम्मी तुला हाणायची नाहीतर पप्पावर रडायचे, तेव्हा तू असं कुठला तर कोपरा पकडायचं आणि जाऊन रडत बसायचं. तेव्हा मी तिथे यायचो, तुझी समजूत काढायचो, तुझे डोळे पुसायचो, म्हणायचो चल बाबा काय तर खाऊन घे. आणि आज मी टेन्शन मध्ये असताना तू आलास मला सावरायला. तू माझी समजूत काढलीस, मला शांत केलंस. जबाबदारी माणसाला ना मोठं करते बघ. आणि तू मोठा झालाच आहे. इथनं पुढं बी मला कधी गरज लागली ना तर असंच सावरायला या. सोड मला. हे जवळ येऊ जवळ येऊ. सोड मला. जय द्या, उठ. स्वप्न होत. कसलं डेंजर स्वप्न पडलं. बरं झालं स्वप्नच होतं, नाही तर काही खरं नव्हतं माझं. आहे का युवराज जेपीजींना काही आहे का त्याचं? स्वप्नातलं भूत मला घेऊन गेला असतं तरी मी जाग नसती आली ह्याला. झोपेतच रमला असता. जय द्या का नाही? हे जय द्या उठकी. जय द्या उठ ना. जय द्या, जय द्या. कुठे गेला? जय द्या, जय द्या कुठे गेला? जय द्या इथं नाही बाई. जय द्या कुठे गेलाय? जय द्या इथं पण नाही. माझ्या ऐवजी स्वप्नातलं भूत जय द्याला घेऊन गेलं का काय? कपाटात कसं
तुला घेऊन जाईल पण भूत. काय करू कोणाला सांगू? मम्मीला सांगते. मम्मीच्या खूप ओळखी. मम्मींना हात पडते. मम्मी जय दे तू आहेस होय. जय दे. काय झालं सपन आहे तू अशी बोंबलत कुठं बाहेर चाललेलीस तू घाबरलो की मी किती काय आता बोंबलत बाहेर कुठं चालली म्हणे. इथे जीव गेला माझा. काय झालं ताबीब नाही ना ये किती घाबरले ग बस जरा इथं बस शांत पण खरं ताप तर आल्यासारखं वाटत नाही मला बस ताबीब काय आला नाही मला. जय एकदम डेंजर स्वप्न पडलं होतं बघ. नाही घाबरले मी. बघितलं तू पण नव्हतं शेजारी. अजूनच घाबरले. अगं माझा कंदी प्याळा ग घाबरला अगं काय घाबरायचं मी इथंच होतो बाहेर होतो मी. बाहेर कशाला गेला तेवढ्या रात्रीचा? अगं काय झालं मला झोप लागत नव्हती मग काय करायचं म्हणून जरा अंगणात फिरावं म्हटलं. तिथं सत्यदादा भेटला मग झाल्या जरा आमच्या गप्पा. का बायको इथे एवढी घाबरली आणि गप्पा मारत बसला होता. काय रे तुझं? अरे आमच्या अशा कॅज्युअल गप्पा चालल्या नव्हत्या महत्वाच्या गप्पा चाललेल्या. काय झाले तुला माहिती आहे ना दादा जरा टेन्शन मध्ये आहे ग आणि डॉक्टर वहिनींच्या डोळ्याची पट्टी काढणार आहेत ना उद्या. मग तेच जरा त्याला धीर देत होतो. हा सपने दादाला असं हातबल बघवत नाही ग. माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे बघ उद्या वहिनींच्या डोळ्याची पट्टी निघाली आणि त्यांना व्यवस्थितच दिसावं. बघ सगळ्यांच्या जीवात जीव येईल. दादा तर लय खुश होईल बघ. खरे तुझं म्हणणं. हे जय द्या पण त्यांना काही दिसलंच नाही तर रे. दिसायला देखणं फुकायचं फुकणं असं आहे तुझं. अगं जरा नीट बोल की सपने चांगलं बोल जरा. अगं आपणच असं बोलल्यावर कसं व्हायचं सांग बघू. अरे ते तसं नाही म्हणायचंय मला पण स्वतःला असं वाटतं की त्यांना दिसावं बघ. सगळी काम इथं माझ्या अंगावर पडलीत. सगळा बोजा माझ्यावर आलाय कामाचा. 4 दिवस झाले भांडी घासून माझ्या हाताची सालं निघायला लागलीत पार. हे बघ. बरोबर आहे मला माहिती आहे तू जरा आपल्या घरात जास्तच काम करते. पण काही सपने अगं वहिनी असताना त्या करतच होत्या का नाही. अगं आता त्या आजारी आहेत मग थोडासा लोड तुझ्यावर आला म्हणून काय बिघडतंय. कशाला चिडचिड करायची उगाच. आणि बघ सपने मी तुला सांगतो वहिनींना उद्या दिसायला लागलं की त्यांना मी अजिबात कामाला हात लावू देणार नाही. विश्रांतीच घ्यायला सांगणार एकदम. हाय का इथं बायकोच्या हाताची सालं निघाली आहेत भांडी घासून तिच्या विश्रांतीचं काही नाही. त्यांच्या विश्रांतीचं पडलंय तुला. गाडीची म्हणून किंमत नाही माझी घरात. तरी मला नाना सांगत होते सपने तुझ्या आवडीनं बघती असतं आमच्याच्यात काही नाही बाई. आता मला कळतंय त्याचं काय म्हणत होते नाना. एवढा नानांचा पुळका येतो ना जा मग नानांकडे जाऊन राहा. बरोबर झोपाच्या टाइमला काहीतरी किचकिच करायची सवयच लागली. म्हणजे मी किचकिच करते म्हणजे मी कटकटी असंच म्हणायचंय का तुला? हो असंच म्हणायचंय मला. नाना शांत हो सर पलीकडे. पडू पण देत नाही. सपने शांत हो. सपने शांत हो. शांत हो. अगं काय बोंबलतेस रात्रीचे. लोक झोपले जागे होतील. झोप आता पटकन शांतपणे. पोलीस गाडीचा आवाज. फैताड. ठीक आहे तुझ्यावर तो लोड कमी होईल. वहिनीला दिसायला लागेल आणि त्या तुझ्या मदतीला येतील. खरंच फक्त तू आता झोपल्यावर लगेच झोपते. वा काय शांतता आहे. जय द्या झोप. सपने ए सपने. काय झालं कशाला झोपेत न उठवलं मला. हे सपने अगं एक गंमत आहे बघ. लय गमती जमती असतात बघा तुमच्याकडे. नंतर ऐकते झोप काढते. बुलट तुला नुसतं चालायचं आणि झोपायचं एवढं दिसतं का ग? माझ्याकडे बघ की किती खुश आहे मी. आणि का खुश आहे ती ठाव आहे का तुला? काय झालं आता खुश व्हायला?
कळेल लवकरच. स्टील 8 भेटते. काय झालं मम्मी साहेब, एवढ्या गडबडीत बोलावलं? जरा चुकलंच माझं. तुला का नाही पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती आणि चांगला अवतान धाडून मग बोलवायला पाहिजे होतं. आय माय सॉरी. अहो इट्स ओके मम्मी साहेब. ए खोया टाळक्याच्या, तू काय बॅरिस्टर लागून गेलास आहे तुला अवतान धाडून बोलवायला? हे घे 1 किलो सातारचं सुप्रसिद्ध कंदी पेढे घेऊन ये. मम्मी पेढे कशासाठी पण? अगं सपनी, ही सपनीस का खबलं कुठली? तुझ्या काय ध्यानात जात नाही बघ. तुझ्या नानानं कंदी पेढ्या बरोबर तुझी अक्कल लिखली होती का ग? हा काय म्हणजे काहीच आठवत नाही बघ तुला. असू दे असू दे, सांगताय का आता? अगं त्या नेबळच्या डोळ्यावरची पट्टी काढाय आज डॉक्टर येणार आहेत ना. भैया हा विसरलेच होते मी. बरोबर आज कळणार नाही का त्यांना दिसायला लागले का नाही. पण मम्मी मला अजून पण वाटतं बरं का तुम्ही लई खुश होऊ नका बघा. काय मग दिसायला लागतो काय करायचं? जेव्हा तेव्हा वंगळ्या बोलत असतीस बघ. अगं जरा चांगलं बोलत जा की, पॉझिटिव्ह बोलत जा की जरा. होपला कुठली ए सपने, अगं जरा विचार कर ना. का बघ तिच्या डोळ्यात एवढं मोठं रगत व्हायलंय, एवढं मोठं ऑपरेशन झालंय. कसं दिसल बरोबर. तरी पण मला वाटतं बघा. ठीक आहे मला पण तसंच वाटतंय. नेहमीप्रमाणे पुन्हा नेबरेट रोजच असं. सत्या मम्मी साहेब डॉक्टर या या डॉक्टर सावकाश, मी घेऊन जातो वर त्यांना. या डॉक्टर या. वाघमारे अजिबात घाबरू नका, सगळं ठीक होईल. काय मंजिरी मॅडम, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय, भीती पण वाटते थोडी. भीती वाटणं साहजिकच आहे, पण काही काळजी करू नका. पट्टी अगदी हळूहळू काढली जाईल. आता हळूहळू डोळे उघडा. वाघमारे नका टेन्शन घेऊ, हळूहळू डोळे उघडा.